अतिशय रंगतदार असा सामना ओम साई मनलपाडा वर्सेस बीवी एकलव्य द डार्क किचन प्रीमियर लीग 2023 वर्ष पहिलं. आणि पहिला चेंडू फर्निचर उद्ध्वस्त गडी बाद तंबूच्या दिशेला डीजे. ओमकार यांची जागा भरण्यासाठी आलाय तो सूरज. बघूया कशा रीतीने फलंदाजी करतो. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलाय. अतिरिक्त चेंडू वाईट चेंडू पंचांना वामक करण्याची संधी. अतिरिक्त चेंडूनी धावसंख्या होती 1 चेंडू 1 धावा ओम साई मनलपाडा संघाची. हलक्या हाताने टोलला फटका ऑफच्या दिशेला. साऊथ पैत्रगण फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. स्ट्राईकला येतात ते संग्राम. 2 चेंडू 2 धावा. Hello check, hello check, hello check. Hello check, hello check. Hello check, hello check, hello check. Thank you. Hello check, hello check, hello check. Hello check, hello check, hello check. Hello check, hello check. Hello check, check. Hello. Yes, thank you. यावेळेला समोरच्या दिशेने अतिशय चांगला प्रहार. चेंडू गेलाय सीमारेखा पार. चौकार 4 धावा. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, आमचा कॉमेंट्रीचं जे स्टँड आहे किंवा कॉमेंट्रीचं जे स्टुडिओ आहे त्याच्या समोरून बाजूला व्हा. सर्वांनी इथून बाजूला व्हायचंय आणि इकडून सुद्धा सर्वांनी बाजूला व्हा. आम्हाला काहीच नाही दिसलं तर आम्ही बोलायचं तरी काय. काहीच दिसत नाहीये. प्लीज आपण तिथून बाजूला व्हा. आणि लहान मुलांना थोडंसं लांब ठेवा. कदाचित जोरात चेंडू आला तर त्यांना लागेल. त्यामुळे कोणी लहान मुलांना समोर उभे करू नका. सो मैदानाच्या दिशेने पण शकता वळूया. ज्या ठिकाणी सामना चालू आहे, एका बाजूला ओम साई मनवेलपाडा आणि दुसऱ्या बाजूला संघ आहे
BBA एकलव्य. पहिली बॅटिंग यावेळेला करत असताना संघ पाहायला मिळतोय. पहिली बॅटिंग झालेली आहे. BBA एकलव्याने धावा दापल ते लगावले आहेत 30 आणि या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी इथे काय घडलंय, इथे काय घडलंय पंच रिव्ह्यू रेफर करतायत आणि गडी पाहिलं जाणार आहे. आणि त्यानंतर काय झालंय कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. चला 12th मॅन आपण या बाजूला या. आयोजन कमिटीतील मेंबर इथे चेक करतील. पहिलं षटक 11 धावांचं आलंय आणि तब्बल 19 धावांची गरज 18 चेंडूंमध्ये होती आणि अशा वेळेला हा पराक्रम मैदानाच्या आतमध्ये घडलाय. हे कोण आहे? लहान मुलांना विनंती आहे थोडस लांब राहा, घाबरू नका. हे पण माणसं आहेत. इथे 5 ये 5 का पंच आहे. पहिल्या दिवशी सुद्धा तेच चित्र होतं, आज सुद्धा तेच दृश्य आहे आणि या बक्षीस स्वरूपाने आलेल्या 5 धावा BBA एकलव्यसाठी अडचणी वाढवतायत. 17 धावा धावपलक्यावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. वड मॅग्निफिसंट स्टार्ट बाय टीम ओमसाई मनवेलपाडा. 16 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज आहे. सामना पूर्णपणे स्वतःच्या बाजूने झुकवला गेला. ओमकार स्वस्तात माघारी परतला होता, जो संघाचा अप्रतिम ऑलराऊंडर आहे. संग्राम मैदानाच्या आतमध्ये आहे. सूरज आलाय, परंतु संग्रामने पिंट्या कातू यांच्याकडून 3 चौकाराला 3000 रुपये या ठिकाणी लगावण्यात आहेत. पिंट्या कातूने परंतु पहिल्या दिवशी सुद्धा पैसे जमा केले होते. तो संघ पिछाडीवरती गेला होता. इथे पिंट्या कातूने पुन्हा एकदा पैसे लगावलेत. पाहूयात काय घडतंय या वेळेला. अतिशय सुंदर मॅच. द डार्क किचन प्रीमियर लीग 2023 ही स्पर्धा आपण पाहतात आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. खूप चांगल्या रीतीने या चेंडूला खेळून काढलंय. माहिती आहे संग्रामला त्याचा रोल काय आहे, परंतु समोरच्या टीम मध्ये म्हणजे BBA एकलव्यमध्ये जर खेळाडू पाहिले तर मोठी नाव आहेत. मारुती पेडामकर स्वतः या संघामध्ये आहे. सनी पेडामकर त्यांचे बंधू सुद्धा याच संघामध्ये आहेत. आणि त्यानंतर हा सामना सनी खातू पिंट्या खातू 2500 रुपये आपले जमा आहेत. रुपयाकडे आपण यायचंय चेक करायचे. धावफलकावरती धावा आहेत 21 आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. आता ओव्हरऑल 9 धाब्यांची गरज आहे. येणाऱ्या 12 चेंडू 10 धाब्यांची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये चर्चेसाठी येऊयात, परंतु त्या अगोदर जाऊया डीजे कडे. एक सूत्राने बाहेर जातील. नागोबा ढोलून झालाय आणि आता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मॅच मध्ये दोन्ही संघ एकमेकांसमोर झोलायला लागतील. मॅच अतिशय हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो. येस थँक्यू. यावेळेला शरीराच्या सहाय्याने चेंडू खेळला गेला. पहा ज्या प्रकारचा चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला होता. मारुतीने पूर्णपणे बीट केलं होतं. इथे निर्धाव चेंडू अपेक्षित आहेत, विकेट अपेक्षित आहेत, जेणेकरून BBA एकलव्य संघ कमबॅक करेल. परंतु संग्राम या स्थितीला पूर्णपणे जाणतो. ओमसाई मनवेलपाडा संघ या परिस्थितीमधून बाहेर येणे जाणतो. सुपर 6च्या मॅचेस आपण पाहतोय आणि सुपर 6 मधील पहिली लढत तुम्हाला सर्वांच्या भेटीला आले या मनवेलपाडा नगरीमध्ये. अतिशय चांगल्या प्रकारे चेंडूला
फील्ड केलं. फेकी करत असताना थोडीशी अडचण आली, परंतु त्या अगोदर धाव सुद्धा कंप्लीट झाली होती. सूरज आणि संग्राम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. संग्रामने केलेला हल्ला 3 चौकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिलेत. 2 चौकार आणि त्यानंतर 1 चौकार जो आहे तो ओव्हरथ्रोच्या रूपाने आला होता. टोटल 5 धावा त्यामध्ये आल्या होत्या. या सामन्यामध्ये पलटवार घडवून आणणाऱ्या त्या 7 धावा आहेत आणि त्यामुळे ही मॅच सध्याच्या घडीला ओमसाई अनिलपाडासाठी पूर्णपणे ऑन आहे. बीबी एकलव्य एक्सपिरियन्स प्लेअरचा भरणा असलेला संघ आहे, तो कमबॅक करणं जाणतोय. पाहूया तिथे त्यांच्या माध्यमातून कशा प्रकारचा कमबॅक होतोय. मारुती समोर या वेळेला संग्राम आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय का गॅप होतो तर येस, इट इज गॉन फॉर 4. मॅग्निफिसंट बाउंड्री. शुभम 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 दादा चलते तो मास, दादा हिलते तो मास, दादा देखे तो मास, मम्मा मास, फिर से बोलो. इसकी पैंट भी है मास, इसकी शर्ट भी है मास, इसके मसल में मास, ये है मास, देख लो. चला, दोन्ही आमचे कलाकार. पण इकडे पतलू दिसतोय, मोठू कुठे आहे? मोठू अजून बारीक झालाय का? चेंज होतोय. काय बात आहे. 9 चेंडू 4 धावांची गरज. दबाव आहे, दबावाला वेधणं गरजेचं आहे. काय हिस्ट्री क्रिएट करणारा सामना होईल का? इथे धावांना वाचवलं जाईल का? तर यावेळेला चेंडू गेला डिक्लेअर मध्ये. सिंगल धाव मिळणार आहे. अजूनही 3 धावांची गरज आहे. 8 चेंडू 3 धावा. दबाव आहे, परंतु तो दबाव थोडासा वेगळ्या पद्धतीचा. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल सिंगल आणि सिंगल कंप्लीट. आता पूर्णपणे शोल्डर डाऊन आहेत, कारण जी स्थिती, जी परिस्थिती ओढावली आहे त्यासाठी काही खराब क्षेत्ररक्षण, चेंडू गॅदर करण्यामध्ये अडचण, अशा सर्व गोष्टी घडल्यात. त्यामुळे हा सामना थोडासा एकतर्फी एका बाजूने झुकलाय. आता शेवटची आणि अंतिम धाव शिल्लक आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 6 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. अबोला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. सी मारे कप्पार, चौकार, 4 धाबा आणि मॅच फिनिश. सामना जिंकलाय ओमसाई मल्लप्रा संघाने. भारत मॅचचा पुरस्कार इथे दिला जाणार आहे. त्या अगोदर माया 11 आणि राणेश्वर सीसी दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचंय. चला त्वरित या. राणेश्वर सीसी आणि माया 11 दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या त्वरित. चला मित्रांनो, इथून थोडं बाजूला व्हा. मित्र हो, इथून बाजूला व्हा. टॉस कॉपस तुमच्या बाजूलाच आहे. सर्वांनी तिथून बाजूला व्हायचंय. तिथे टॉस का बॉस आहे, इथून बाजूला व्हायचं पूर्ण. मागे आहे तुमच्या तो. चला या तुम्ही. माया 11 राणेश्वर सीसी दोन्ही कर्णधार आलेले आहेत का? मुकेश गुप्ता विनंती, आपण टॉस करण्यासाठी यायचंय. मुकेश गुप्ता पण या आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. मित्र हो, स्टेजवरून सुद्धा उठलात तर बरं होईल. पाहुण्यांना येण्या जाण्यासाठी अडचण निर्माण होत आहेत. प्लीज. मुकेश गुप्ता यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातो. दोन्ही कर्णधार टॉस का बॉस मध्ये उपस्थित आहेत. राणेश्वर आणि माया 11. माया 11 कॅप्टन. माया 11 कॅप्टन. टॉस कोण जिंकलंय? माया 11 लगेच निर्णय घ्यायचा आणि पोझिशन घ्यायचे. निर्णय माया 11 काय घेतलंय? चला फिल्डिंग लावून घ्या फास्ट. आणि राणेश्वर आपण डगआउट मध्ये यायचं बॅटिंगसाठी. आता झालेल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार सुद्धा दिला जाणार आहे आणि पुरस्काराचा मानकरी ठरतोय
मिस्टर संग्राम फ्रॉम ओम साई मनवेलपाडा. मी विनंती करेल संग्राम आपण या त्वरित. आदरणीय सुशांतजी पाटील यांच्या शुभ हस्ते मानधमाची जर्सी देऊन गौरव करण्यात येईल. चला यार संग्राम. चला संग्राम या. सुशांतजी पाटील यांच्या शुभ हस्ते मॅरेथॉनची जर्सी दिली जाईल आणि गौरव केला जाणार आहे संग्रामचा. अतिशय चांगली बॅटिंग त्यांनी केली. मच निडेड बॅटिंग होती आणि ती गरजेच्या वेळेला आलेली बॅटिंग अविस्मरणीय. थँक्यू सुशांतजी. संग्राम मॅरेथॉनचा पुरस्कार जिंकलाय आणि सुपर 6 मध्ये आता सुपर 3 मध्ये तुम्ही दाखल झालेला आहात. कसं वाटतंय आणि काय सांगशील आताच्या खेळीबद्दल? खूप चांगलं वाटतंय. सकाळपासून मेहनत खूप केली सर्वांनी. पहिल्या बॉलला ओमकारचा विकेट गेला होता, दबाव होता माझ्यावर. मला थांबायचं होतं लास्टपर्यंत. मला कॉन्फिडन्स होता की मी मारेल. मी ते केलं. सर्वात मोठी गोष्ट मी तुला एक प्रश्न विचारला. या स्पर्धेमध्ये आल्यानंतर कसं वाटतंय? खेळपट्टी, आउटफील्ड आणि संपूर्ण आयोजनाबद्दल काय सांगशील? आउटफील्ड तर खूप चांगले गॅप आहेत, स्कोर होतोय. सकाळपासून माझी काही बॅटिंग लागली नव्हती. आज मॅचला बॅटिंग लागली माझी. विकेट तर खूप चांगला आहे. सुपर 3 मध्ये आलेलात, काय प्लॅनिंग आहे इथून पुढचं? सुपर 3 मध्ये आलोच आहे तर 1 नंबर मारायचा प्लॅन आहे आमचा. सर शुभेच्छा तुला पुढील मॅच साठी. हा होता संग्राम ओमसाई मनवेलपाडाचा कॅप्टन, महत्वाचा खेळाडू आणि या मॅच मध्ये त्याने त्याचा रोल पूर्णपणे चांगल्या प्रकारे अदा केलाय. चला मॅचच्या दिशेने बोलूयात. ज्या ठिकाणी शैलेश आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. अनिरुद्ध गोलंदाजी मागवती सज्ज झाला. पहिला चेंडू, क्या बात आहे, क्या बात आहे. जबरदस्त डिलिव्हरी होती. स्विंग अँड मिस पाहायला मिळाला. चेंडू गेलाय मागे. डिक्लिअर झोन मध्ये एक धाव मिळेल आणि एका धावाने धावपलकाचा श्री गणेश सुद्धा होताना पाहायला मिळतोय.
हॅलो चेक. पहिल्या षटकाचा खेळ जवळजवळ या ठिकाणी फारच बॉल झालेले. 6 धावा धावपल करते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो. यावेळेला शैलेशने खेळून काढला आणि चेंडू सरळ गॅप मधून ट्रॅव्हल झालाय. चौकार आलाय. 4 थँक्यू. चला पतलू आणि त्याच्या जोडीला हा भूत आहे. दोघांनी बाहेर या. प्रेक्षकांना विनंती आहे, तुम्ही तिथे उभे आहात, बॉर्डरलाईन दिसत नाहीये, आम्हाला शब्द पुरत नाही तिथे काहीतरी बोलण्यासाठी किंवा शब्द मिळत सुद्धा नाहीत. प्लीज तिथून मागे या. प्लीज सर्वांनी बाजूला या. त्या लाईट वर्सेस मनुएल ओमसाई मनुएल पाडा या दोन संघांदरम्यान ओमसाई मनुएल पाडाने बाजी मारली. सुपर 3 मध्ये ते दाखल झाले आहेत. माया 11 आणि रामेश्वर या दोन संघांदरम्यान ही मॅच चालू आहे. त्यानंतरची मॅच नामा बॉईज वर्सेस श्री स्पोर्ट्स या दोन संघांदरम्यान असणार आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं मजा येणार आहे आजच्या या फायनल डेला आणि अंतिम दिवशी. शेवटच्या क्षणाला थोडासा वळण घेणारा चेंडू, परंतु एक धाव त्या चेंडूवरती येते धावून कंप्लीट केली आहे. पंचांची चर्चा साधली जाते की हा चेंडू कशा प्रकारे कुठे गेलाय. आमचे या मॅच साठी मुख्य पंच गंभीर पाटील आणि त्यानंतर आमचे अजून 2 स्क्वेअर लेग पंच या ठिकाणी खूप चांगली भूमिका बजावत आहेत. रात्रीचं सत्र रजनी क्रिकेट आपण पाहतात. थंडरम बॉक्स क्रिकेट जे विरार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून त्यांच्या मान्यतेने द डार्क किचन हॉटेल फॅमिलीच्या माध्यमातून ठेवण्यात आले आहेत आणि खूप चांगल्या प्रकारचं आयोजन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालंय. मागील 3 दिवस म्हणजे कालचा आणि परवाचा दिवस जर आपण पाहिला तर खूप चांगल्या रीतीने गुणागोविंदाने या ठिकाणी पार पडला. आज शेवटच्या अंतिम दिवशी आपण या स्पर्धेचा शेवट होत असताना पाहतोय. दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी गेलाय. सिंगलने धावफलक पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती दुसरं षटक मार्ग असतंय. खूप चांगल्या संघांना पराभवाच्या छायेत जावं लागलंय आणि धावफलकाची धावा 12 धावा आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. समोर शैलेश सातवी, एक हार्ड हिटर बॅटर म्हणून त्याची वर्णी लागते राणेश्वर मध्ये आणि यावेळेला त्याचा खेळ पाहणार कशा प्रकारचा होतोय. यावेळेला बॅकफुटर जाऊन जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळाला, परंतु चेंडू चौकाराच्या जवळ जवळ चिपकता राहिलाय. फक्त एक धाव येते. सिंगलने धावफलक पुढे जाईल आणि एका धाब्याने धावफलकाला गती प्राप्त होताना पाहायला मिळते. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट आपण पाहतात. या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला सातत्याने धावा सिंगलने वाढताना दिसतात. चौकार आला तर खूप मोठा जल्लोष केला जातो, जो प्रामुख्यानं ओपन क्रिकेटमध्ये किंवा ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये चौकार आल्यानंतर तितकासा प्रभाव पाहायला मिळत नाही जितका अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये पाहायला मिळतो. इथे स्ट्राईक एंडवरती गणेश पुरव आहे. डावखुरा फलंदाज, त्याचबरोबर संघाचा मोरक्या म्हणून गणेशकडे पाहिलं जातं. खूप मोठी प्रतिभा आहे गणेशमध्ये, खूप मोठा अनुभव आहे गणेशकडे आणि त्या अनुभवाला पाहता गणेश कशा प्रकारची बॅटिंग करतो हे आपण पाहणार आहोत. मागील मॅच मध्ये बलाढ्य संघ BBA एकलव्य स्पर्धे बाहेर झालाय आणि आता शेवटच्या अंतिम चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. पुन्हा एकदा गणेशच्या बॅटमधून मोठा फटका. गणेशचा चेंडू गणेशने अडवलाय आणि इथे एक धावून कंप्लीट केली जाते. 2 षटकाचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या खेळानंतर 16 धावा धावफलकावरती आहेत टीम राणेश्वर या संघाच्या. या ऐकूया डीजेला, त्यानंतर वळूयात पुढील षटकाकडे.
थँक्यू. तिसरं षटक घेऊन यावेळेला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. महेश. धावपल 16 आहेत. 2 ओव्हर झालेले आहेत. 16 धावा धावपल करते आणि अशा वेळेला गणेश पुरव पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती आहे. गणेश आणि शैलेश हे 2 खेळाडू राणेश्वर मधील भरोसेमंद खेळाडू. पण त्याला पाहिलं जातं लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईडचा इशारा येताना पाहायला मिळतोय. आपण पाहतात ऐकतात द डार्क किचन प्रीमियर लीग ज्या स्पर्धेचे अनेक मोठमोठ्या खेळाडूंच्या माध्यमातून बाईट्स आपण पाहिले होते आणि ती स्पर्धा तुम्हाला सर्वांच्या भेटीला आली. अखेरकार या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस उजाडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळपासून सामने आपण पाहतात. आजचा लॉट क्लिअर झाला आणि त्यानंतर शेवटच्या काही घटिकेमध्ये ही स्पर्धा येऊन ठेपले. सुपर 6 चे सामने, सुपर 3 चे सामने आणि त्यानंतर ग्रँड फिनाले सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. या ट्रॉफीज लक्षवेधी आहेत. या ट्रॉफीज वरती सर्वांच्या नजरा आहेत आणि या ट्रॉफीज कोणाच्या नावे होतील ही येणारी काळवेळ आपल्याला सांगणार आहे. पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडू सिंगल साठी महेशचा. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एक पाय पुढे काढला त्यानंतर ऑन साईडला खूप चांगल्या प्रकारचा सुरेख ड्राईव्ह पाहायला मिळालाय. गणेश जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट केली जाते. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि अतिशय सुंदर नजारा मैदानाच्या चारी बाजूने की आमचे रसिक मायवा प्रेक्षक या सामन्यांना पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. अजून एक वाईट आलाय. पहा जितके येतात वाईट धावफलक जर पाहिलं तर 20 वरती जाऊन पोहोचलाय. 2 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडू अजून शिल्लक आहेत. जितके वाईट येतात त्या वाईट नंतर वाईट वेळ यायला वेळ लागत नाही. त्यामुळे वाईट कसे कमी येतील यावरती भर देणं गरजेचं आहे. पाहूयात किती प्रमाणात कशा प्रकारे या वाईट वरती रोख लगावला जातोय. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मंच पूर्णपणे सजलेला आहे, धजलेला आहे आणि त्याचबरोबरीनं मैदानाच्या चारी बाजूने आज रविवारचा आनंद घेण्यासाठी सर्व प्रेक्षक वर्ग सुद्धा तितक्याच ताकदीने या ठिकाणी येताना पाहायला मिळतात.
हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो 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 चेक येस थँक्यू. चौथं षटक आहे. चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर झालाय 5-28 धावा धावपल करतात. म्हणजे कुठे ना कुठे तर रोख लगावला गेलाय. ज्या वेगानं धावा बनत होत्या दुसऱ्या षटकामध्ये, तिसऱ्या षटकामध्ये खास करून ज्या प्रकारचा टर्न मिळाला होता तो टर्न कुठे ना कुठेतरी भरून काढण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि अतिशय चांगला कमबॅक निवडायला मया इलेव्हनच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. सुपर 6चा सामना आहे त्यामुळे दोन्ही संघांची प्रतिष्ठा आहे ती पणाला लागली आहे. त्यावेळेला हा सामना जिंकण्यासाठी दिशा देण्याचा प्रयत्न चेंडू पुढे एकदा डिक्लेअर मध्ये जातोय. अखेरकार 4 षटकांचा खेळ संपतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकातील दाबा आहेत 29. 30चं टार्गेट ठेवलं गेलंय. पुन्हा एकदा तीच स्थिती आहे परंतु त्या स्थितीकडे हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो 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 चेक. नॅमा बॉईज आणि श्री स्पोर्ट्स दोन्ही संघाच्या संघनायक आपण टॉससाठी या. नॅमा बॉईज आणि श्री स्पोर्ट्स. पुन्हा एकदा मित्रांनो तीच विनंती आहे आपण प्लीज तिथे बसू नका. टार्गेट आहे 30चं. गणेश आणि साहिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सुद्धा सज्ज होत आहेत परंतु त्या अगोदर टॉस केला जाईल. चला दोन्ही कॅप्टन हर्षद पिलाने यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे या पुढील होणाऱ्या मॅचचा. विलास गोलंदाजी मार्गवरती सज्ज होता. पहिला चेंडू बॅकफुटच जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू गेला स्क्वेअर ऑफ द विकेट. एका धावेसाठी सिंगलने धावफलकाची सुरुवात झाली आहे. श्री गणेशा होताना पाहायला मिळतोय. खेळ असो वा जीवन संकट अनेक येत असतात आणि त्या येणाऱ्या संकटांना सामोरं जात असताना खऱ्या अर्थानं त्या संकटावरती मात करतो तो खेळाडू मानला जातो. आणि यावेळेला ऑन साइडला गणेशने केलाय करारा प्रहार. चेंडू गेलाय सीमा रेखा पार. चौकार. विक्रम आलेत का? निरंजन विक्रम टॉस जीता है तो क्या लेना है? 2 मिनट लेना है. ठीक है ठीक है ठीक है कोई बात नहीं कोई बात नहीं. चला टॉस जिंकला श्री स्पोर्ट्सने आणि निर्णय आपल्यापर्यंत येईल थोड्या वेळात. पण त्या अगोदर आपण जाऊयात मॅचकडे. गणेशच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. स्वप्नील वेलकम. आणि स्मित हास्य काय आहे याचं कारण आहे 30 धावांचा पाठलाग करत असताना 3 चेंडूमध्ये 6 धावा आतापर्यंत धावफलकातील लगावल्या गेल्यात. ही सुरुवात आहे. पिक्चर अभी बाकी आहे. अभी तो सब झाकी आहे. विलास वरती हल्ला करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये दुसऱ्या चेंडूवरती यश मिळालंय. बॅकफुट जाऊन पुन्हा एकदा त्याच कव्हर मध्ये खेळायचं होतं या चेंडूला परंतु चेंडू सरळ निघून चाललाय. डिक्लेअरच्या दिशेने एक धाव धावफलकामध्ये अडवताना पाहायला मिळते. रविवारचा दिवस आहे. रविवारची संध्या आहे. रविवारची रात्र. रविवारच्या रात्रीमध्ये सुंदर वातावरण. आदरणीय आकाशजी माने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करेल आपण मंचावरती विराजमान व्हा. आपलं सहर्ष स्वागत द डार्क किचन प्रीमियर लीग 2023च्या माध्यमातून आगतम स्वागतम सुस्वागतम. धन्यवाद आकाशजी माने आणि संपूर्ण टीम.
तर नाणेफेकीचा कौल जिंकला श्री स्पोर्ट्सने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षण लाजवाब आहे, शानदार आहे. शैलेश सातवीने प्रयत्न केले होते, प्रयत्नांना आदरणीय हितेशी पाटील साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत द डार्क किचन प्रीमियर लीग 2023च्या माध्यमातून. अनेक मान्यवर या मंचावरती येताना दिसतील, कारण ही स्पर्धा आहे दमदार आहे, शानदार, आणि म्हणूनच पदस्पर्श या मान्यवरांचा या मंचाला लाभेल आणि त्याचबरोबरीनं त्यांचा शुभ आशीर्वाद तुम्हा सर्वांच्या पाठीशी. असणारे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 9. गोलंदाजी मार्गवरती कोण आहे? मिस्टर गणू. गणेश पुरव वेगळा आहे, गणू वेगळा आहे. आणि आता गणू यावेळेला गोलंदाजीसाठी सज्ज होतोय साहिल समोर. पहिला चेंडू फुलटॉस होता, आमंत्रण होतं, स्वीकार केला. चेंडूला सरळ वेधून दिलाय सीमारेखा पार. 4 रन्स, चौकार. चला, दोघांनी नो बॉल टाकलेत सर्व. चला या बाहेर आता. साहिल हायएस्ट स्कोरर या स्पर्धेमधील म्हणून पुढे आलाय. तब्बल 84 धावा त्याने कुठल्यात या स्पर्धेमध्ये या चौकारानिशी. आणि त्यानंतर दिशा देत असताना सिंगल धावून कंप्लीट केली जाते. एका धावेने धावफलक पुढे जाते, जाऊन पोहोचतंय 14 वरती. गणेशसाठी हा चेंडू थोडासा फ्लायटेड होता. हवेमध्ये चेंडूला वळण देण्याचा प्रयत्न, आणि तो प्रयत्न थोडासा फसलाय, कारण चेंडूला वेळेवर परखलं गणेशने आणि दिशा देत असताना एका धाब्यासाठी चेंडू चालाय. साहिलने पहिल्या दिवशी ज्या वेळेला पहिली मॅच हारल्यानंतर चर्चा केली होती, वार्तालाप साधला होता, त्यावेळेला सांगितलं होतं आम्ही आता पाठी नाही बघणार, मागे नाही बघणार, इथून पुढेच बघणार. आणि त्याने खरोखर पुढे मागे बघितलेलं नाहीये. सामना अतिशय चांगल्या रीतीने खेळलेत प्रत्येक सामना, आणि त्यानंतर आतापर्यंत या सुपर 6 पर्यंत येऊन थांबलेत. परंतु राणेश्वर त्याने सुद्धा कंबर कसलेली आहे, त्याने सुद्धा त्याच प्रकारची मेहनत केली आहे, म्हणूनच तो संघ सध्याच्याकडे सुपर 6 मध्ये खेळतोय. सन्मान देण्याचा प्रयत्न यावेळेला केला गेला. फलंदाज गणेशच्या माध्यमातून सिंगलसाठी चेंडू गेलाय. एक धाव येताना पाहायला मिळते. धावफलक 17 वरती जाऊन पोहोचले. अजूनही एका चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. दुसरं षटक मार्गस्थ. 13 चेंडू 13 धाव्यांची मला वाटते गरज आहे. दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी जातोय. शैलेश फील्ड करेल तोपर्यंत एकदा पुन्हा एकदा कंप्लीट. 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती. 12 चेंडू 12 धावांची गरज आहे. या ऐकूयात डीजेला, आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. थँक्यू. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी पुन्हा जातोय. आता दोघांनाही माहित आहे या सिच्युएशन मधून कशा प्रकारे बाहेर यायचंय. बॅटिंग लाईनिंग जर पाहिली तर या 2 बॅटानंतर योगेश सुद्धा आहे. योगेश मध्ये सुद्धा क्षमता आहे. योगेशने सुद्धा पहिल्या दिवशी खूप चांगल्या मॅचेसना आपल्या बाजूने झुकवलं होतं, आणि म्हणूनच इथे जी माया 11ची बॅटिंग लाईनअप आहे ती थोडीशी घातक आहे. आणि अशा वेळेला राणेश्वर या संघाला थोडासा विचारपूर्वक खेळ साकारणं गरजेचं असणार आहे. हालो चेक, हालो चेक, हालो हालो चेक, हालो चेक, हालो हालो चेक. हालो हालो चेक.
तर मॅचच्या दिशेने वळतोय पुन्हा एकदा 4 चेंडूचा खेळ झालाय 4 धाबा आतापर्यंत अर्जित केलाय शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत अटॅकिंग फील्ड लगावली गेली गाण्याला पुढे बोलवलंय आणि संतोष या वेळेला त्यावेळेला गोलंदाजी भाग पडते सिंगल तर धावून कंप्लीट केली गेली राणाले तलावातील सर्व खेळाडू राणेश्वरी संघासाठी आपला खेळ प्रदर्शित करत असताना पाहायला मिळत आहेत खूप चांगला खेळ आतापर्यंत दाखवला होता पहिल्या इनिंग मध्ये परंतु त्या खेळाला भेदणारी कामगिरी झाली आहे सहीलने पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिला इंटू द गॅप 4 रन्स चौकार हिच्याशी लग्न कोण करणार भूतासारखा अवतार आहे कसं व्हायचं मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा वळूयात माया 11 डगआउट मागे आहे तो प्लीज डगआउट मध्ये आपण जाऊन बसा योगेश आपण समजदार आहात आपण जाऊ शकता आणि आपण बसण्यासाठी सर्वांना उठवायचं तिथून जे कोणी बसलेले चेअर वरती सर्वांनी उठायचंय फक्त प्लेयर्सला बसण्यासाठी चेअर आहेत त्यामुळे रिक्वेस्ट आहे गोलंदाजी मार्क वरती दुर्वेश येताना पाहायला मिळतोय अडचणी सध्या वाढलेल्या आहेत कारण चौकार आल्यानंतर सामन्याचं समीकरण बदललंय 6 चेंडू आणि 3 धाबांची गरज आहे 6 बॉल रिमेनिंग अँड 3 रन्स रिक्वायर्ड टू विन फॉर दिस मॅच माया 11 पूर्णपणे कंबर कसत असताना पाहायला मिळालाय आणि दुसऱ्या बाजूला राणेश्वर थोडासा दडपणाखाली आहे गणेश पुरव संतोष गण्या आणि शैलेश पूर्णपणे इन ऍक्शन येताना दिसत आहेत ॲज अ फिल्डिंग युनिट म्हणून परंतु त्यांचा काही प्रभाव पडेल का या मॅच वरती ते आपण पाहूयात ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अगदी नजाकतेनं भरलेला फटका गॅप मधून ट्रॅव्हल झाला चेंडू सीमारेषा पार चौकार 4 धावा